नमस्कार, मी राज वैशंपाय। मी आज तुमच्याशी स्पेनच्या अलिकांते शहरातून बोलतो आहे आणि आजचा दिवस हा फुटबॉल प्रेमींसाठीचा खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण त्यांना एका मॅच बघायला मिळणार आहे, ज्या मॅचची वाट ते मागचे 1 महिना झाला बघताय। ती म्हणजे या 2026च्या वर्ल्ड कप फायनल। आणि ही मॅच खेळली जाणार आहे स्पेन आणि अर्जेंटिनामध्ये। इथे सगळ्या स्पॅनिश लोकांच्या चेहऱ्यावरती या मॅचचा एक्साइटमेंट दिसतोय आपल्याला। ते हे मॅचसाठी मागचे 16 वर्ष वाट बघतात, कारण शेवटच्या वेळेस स्पेन एक वर्ल्ड कप फायनल 2010 मध्ये खेळलेली आणि ते आता खेळणार आहेत वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिनाच्या अगेन्स्ट। अर्जेंटिना मागच्या वर्षीच्या वर्ल्ड कपचे विनर्स होते आणि ते आता खेळणार आहेत एका कॉम्पॅक्टेबल टॅक्टिकल टीम, ती म्हणजे स्पेन। स्पेन या वर्ल्ड कपमध्ये वन ऑफ द बेस्ट टीम्स राहिलेली आहे। त्यांनी या वर्ल्ड कपमध्ये फक्त 1 गोल कन्सीड केलेला आहे आणि त्यांनी खूप चांगला एक टॅक्टिक, एक फॉर्मेशन घेऊन ही वर्ल्ड कप खेळत आहेत। तेच दुसरीकडे अर्जेंटिना त्यांच्या पॅशन, त्यांच्या जिंकण्याच्या भूकवरनं ही वर्ल्ड कपच्या फायनलवरती पोहोचलेले आहेत। अर्जेंटिना या वर्ल्ड कपमध्ये एक गोष्ट आपल्याला दाखवली की ते जरी 2 गोल्स खाली असले तरी ते परत कमबॅक करतात आणि अर्जेंटिनाकडे त्यांचा बेस्ट प्लेअर आहे, तो म्हणजे लिओनेल अँद्रेस मेसी। मेसीनी या वर्ल्ड कपमध्ये ऑलरेडी 8 गोल्स केलेले आहेत। तो गोल्डन बूटसाठी फाईट करतोय आणि तो ॲट द एज ऑफ 38 आता अजून एक वर्ल्ड कप फायनल खेळणार आहे। त्याने याच्या आधी 2 वर्ल्ड कप फायनल्स खेळलेत आणि एक तो जिंकलेला, ती म्हणजे कतारमधला वर्ल्ड कप। आता बघूयात अमेरिकेत तो काय करतो। तेच दुसरीकडे आपल्याला एक वेगळाच मॅजिक बघायला मिळणार आहे। तो मॅजिक म्हणजे एक लहान यंगस्टर लमीन यमाल। लमीन यमाल हा फुटबॉलचा भविष्य नक्कीच आहे, तर तो आता खेळणार आहे मिस्टर फुटबॉलचा अगेन्स्टच। मिस्टर फुटबॉल म्हणजे लिओनेल मेसी, जो अनडाऊटेडली फुटबॉलचा ग्रेटेस्ट प्लेअर आहे। तो आता खेळतो आहे त्याच्या यंगर व्हर्जनच्या अगेन्स्ट आणि लमीन यमाल हा आता बार्सिलोनाचा करंट बेस्ट प्लेअर आहे, तर लिओनेल मेसी हा लाईफ टाईमचा बेस्ट प्लेअर आहे बार्सिलोनाचा। एक प्लेअर ज्याने 800+ गोल्स केलेले आहेत, तो आता एका यंगस्टरच्या अगेन्स्ट खेळतोय, तो त्याच्या पहिल्या वर्ल्ड कपमध्येच फायनलला पोचलेला आहे। तर आपण बघूया दोन्ही टीम्समध्ये काय होतं। एक टॅक्टिकल टीम तर एक पॅशनमधली असलेली टीम, दोघांमध्ये कोण वर्ल्ड कप जिंकतं आणि आपल्याला पुढे काय बघायला मिळेल, की आपल्याला मेसीला गोल्डन बूट आणि त्याचा दुसरा वर्ल्ड कप बघायला मिळतो, की लमीन यमाल आणि एक नवीन फ्युचर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।